नमस्कार मंडळी. तर आज आपण अक्षय तृतीये संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. तर अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखाती तीज असे देखील काही लोक म्हणतात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपत नाही. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा क्षय हा कधीही होत नाही. या दिवशी केलेले कार्य हे मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फलदायी असते. म्हणूनच असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने जर या दिवशी कोणतेही चांगले कर्म अथवा दान केले तर त्याचा शुभ परिणाम हा मोठ्या प्रमाणात त्याला मिळतो आणि या परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही. तर मंडळी, अक्षय तृतीये संदर्भातील अनेक पौराणिक आख्यायिका या सांगितल्या जातात. तर आपण त्या सर्व जाणून घेऊयात. तर हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू हे पृथ्वीवर अमर राहिले. दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्रेता युगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र अशी मानली जाणारी गंगा नदी ही या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली आणि या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढले. म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापेही नष्ट होतात अशी मान्यता आहे. या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे हा दिवस माता अन्नपूर्णा म्हणजे स्वयंपाकघर आणि पाककलेची देवी आपली अन्नपूर्णा देवी हिचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि आपला भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेमुळे आपले स्वयंपाकघर हे कायम भरलेले राहते आणि जेवणाची चव ही उत्तम होते अशी मान्यता आहे. दक्षिण प्रांतामध्ये या दिवसाची वेगळी अशी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेराने लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरांनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजाही केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. अक्षय तृतीये संदर्भातील अजून एक कथा ही महाभारतामध्ये प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणामधून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी तिला दान केली होती. या दिवशी लग्न करणे हे देखील शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य संपत नाही, त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती पत्नीमधील प्रेम हे कधीच संपत नाही अशी मान्यता आहे. या दिवशी लग्न झालेली अनेक जोडपी ही अनेक जन्मांपर्यंत सुखाने नांदतात असे मानले जाते. लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे अशी सर्व कार्य देखील शुभ मानली जातात. या दिवशी अनेक जण सोने आणि दागिने खरेदी करतात. या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला सदैव त्यामध्ये प्रगती मिळते आणि शुभ परिणाम हे दिवसेंदिवस वाढत जातात. अक्षय तृतीयेच्या संदर्भातील श्रीकृष्णाशी निगडीत अजून एक कथा प्रचलित आहे. या अक्षय तृतीयेच्याच दिवशी त्याचा गरीब मित्र सुदामा हा कृष्णाला भेटायला आला होता. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केली. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून सुदामाचे दारिद्र्य हे दूर केले. त्याच्या झोपडीचे त्याने महालामध्ये रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व हे अजूनच वाढले आहे.
त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाला अगरबत्ती लावून आरती करावी. काही ठिकाणी उन्हाळ्यामध्ये येणारे आंबे, चिंच हे देखील देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक येण्यासाठी पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी ही पाण्याने भरली जातात. तसेच कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवांना अर्पण केले जातात. चांगल्या हेतूने कोणतेही दिलेले दान हे पुण्यकर्मच समजलं जातं. त्यामुळे या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादींचे यथाशक्ती दान करावे. या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे. असे असले तरी काही रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी काही लोक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू देखील दान करतात. जसे पंखे, कूलर इत्यादींचे काही लोक दान करतात. किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो, त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात जसे की छत्री, पाण्याचे भरलेले मोठे माठ अशा गोष्टी देणगी म्हणून देतात आणि देणगीदारांना पुण्य प्राप्त होते असा विश्वास यामागे आहे. तर मंडळी, अक्षय तृतीये संदर्भातील एक पुराण कथा आज आपण जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ होतो. या कथेला पुराणात देखील तितकेच महत्त्व आहे. जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो आणि दान धर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते. धरमदास नावाचे एक व्यक्ती छोट्याशा गावात आपल्या कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धरमदास हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला आणि त्या दिवशी त्यांनी सकाळी लवकर उठून गंगेमध्ये स्नान केले. यानंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची त्यांनी पूजा आणि आरती केली. तसेच आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सातू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी त्यांनी ठेवल्या आणि त्या दान केल्या. हे सर्व पाहून धरमदास यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की जर धरमदास तुम्ही हे सर्व दान धर्मासाठी खर्च केले तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार. तरीही धरमदास यांनी दान धर्माने आणि पुण्यकर्माने विचलित न होता त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारच्या दक्षिणा आणि दान दिले. आयुष्यात जेव्हा कधीही अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली तेव्हा या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासाने या दिवशी पूजा केली आणि दान धर्म केला. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा हा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्याच्या प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली होती, परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाहीत. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ शकले नाहीत. त्यांच्या या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले. ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली त्याप्रमाणे जो कोणी अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. तर मंडळी, वेगवेगळ्या प्रांतामध्ये या दिवसाचे स्वतःचे असे महत्त्व आहे. बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे. त्याला इथे हलखता म्हणतात. तसेच भारतामधील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू शकतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते. पंजाबमध्ये सुद्धा या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. या अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात. त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जाते.
तर मंडळी, ही अक्षय तृतीये संदर्भातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद.